सगळंच फसलं. ईशामुळे फिसकटलं सगळं. मला तर काय करावं कळतच नव्हतं. आज ईशामध्ये आली नसती ना तर आपल्याला माघार घ्यावी लागली नसती. हो ना. मला एक कळत नाही, ईशा एवढा हट्ट का करत होती आज? एरवी ती आपलं सगळं ऐकते, पण आजच तिला नेमकं मैथिलीच्याच ताटातनं जेवायचं होतं. इंद्राणीताई, हे खूळ झालंय. काय? म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमधून घरी आलात आणि त्यानंतर हे सगळं घडलं. या गडबडीमध्ये एक गोष्ट सांगायचीच राहून गेली. कोणती गोष्ट? ईशा, मला खरं खरं सांगायचं, आता नक्की काय झालं होतं? तू सकाळपासून आजीला म्हणत होतीस ना की काहीच खायचं नाही, उपवास करायचा, आणि आता आजी खाणार होती तर तू म्हणालीस की मी तुझ्याच ताटातलं खाणार. सांग मला, काय झालं होतं? हा, आईला नाही सांगणार? प्लीज बोल ना. असं काय करतेस? शांत शांत बसू नको. सांग बरं मला, काय झालं होतं? तू जेव्हा बाहेर गेलेलीस ना काम करायला, तेव्हा मला पण तू सांगितलं होतं ना ईशा बाळा तिकडे जाऊ. हा, तेव्हा मला स्वप्न पडलं. ईशाला संकेत येतात. आई, माझं काही चुकलं का? सांग ना गाई, काही चुकलं का माझं? नाही ग बाळा, तू काहीच चुकीचं केलं नाही. खरंच नाही. हो ग बाळा, खरंच काहीच चुकले नाहीस तू. आई, मला माहितीये तुला आभार मानलेले आवडत नाहीत, पण आता मनापासून आभार मानावेसे वाटतात. आई, तुझा आशीर्वाद कायम पाठीशी असंच राहते. आज तू नसतेस, माझी ईशा नसते, तर मैथिली मावशींचा जीव वाचला नसता. आई, असंच कायम मैथिली मावशींचं रक्षण कर. देवी आई, सगळ्यांना सुबुद्धी दे. जी माणसं पुढे जाऊन जीवावर उठणार आहेत, त्यांच्यावर काही व्यक्ती प्रेम करतायत. देवी आई, माणसं ओळखण्यात चूक झाली तर आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो. थोडं शांत राहून, थोडा वेळ ठेवून समजून घ्यायला हवं. देवी आई, समजून तेव्हा घेता येतं जेव्हा आपली माणसं आपल्यापासून काही लपवत नाहीत. गोष्टी लपवल्या ना की अडचणी वाढणारच. लपवून ठेवलं त्यामागे काहीतरी कारण होतं आई. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. पण वेळ निघून जाण्याआधी काही गोष्टी कळल्या असत्या ना तर खरंच खूप बरं झालं असतं. देवी आई, आत्यांच्या काळजीपोटी मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या नव्हत्या. एवढ्या मोठ्या आजारपणातून उठल्यानंतर मला त्यांना कुठलाही त्रास व्हावा असं वाटत नव्हतं. देवी आई, माझ्या त्रासाचं राहू दे, पण ग्रंथात कुठेही उल्लेख नसलेली तुझी 8वी कन्या ईशा या घरात आहे. हा नाही अजून. जेव्हा शतग्रीव जागा होईल ना तेव्हा त्याचं पहिलं लक्ष मी किंवा नेत्रा नसू. त्याचं पहिलं लक्ष तुझी 8वी कन्या ईशा असणार आहे. हे जरा तुझ्या 7व्या कन्येला सांग.
देवी, हे मनात खूप मोठा गोंधळ सुरू आहे. हा गोंधळ संपायला हवा. आता एकच पर्याय दिसतोय. तुझ्या नावाने ह्या घरात गोंधळ मांडायचा. आज माझ्या जेवणात विष टाकून खून होणार होता माझा. थोडक्यात वाचले. पण हे प्रत्येक वेळेला नाही होणार. मला माझी बाजू सगळ्यांना सांगावीच लागेल. नाहीतरी माणसं माझा जीव घेतील आणि मग शतग्रीवसाठी सगळं सोपं होईल. सगळं लपवून मी चूक करते का? खरंच आज जर मी ते खाल्लं असतं तर, आणि मला काही झालं असतं तर मी... तू जीव दिलास तर मला तुझ्या शरीराचा ताबा सहज घेता येईल. मी तुझ्या शरीरात प्रवेश करीन आणि त्या राजाध्यक्ष कुटुंबाला संपवेल. मग अधोक्षज म्हणाला तसं शतग्रीवने माझ्या शरीराचा ताबा घेतला असता. आणि मग आजी, अगं, बरी आहेस ना तू? हो बरी आहे. काही त्रास होतोय? अगं नाही, बरी आहेस ना तू? बरी आहे. तुझे हात पाय पण देऊ? नको ग. नाही तर तुला एक गोष्ट सांगते. अगं नको ना. नाही, नाही तर ना तुझं डोकं चिपकून जाते. ईशा, मी खरंच बरी आहे. माझी एवढी काळजी घ्यायची काहीच गरज नाहीये. तू रीमा आणि माझी कशी काळजी घेते म्हणून आज मी तुझी काळजी घेतली. छान. आजी, तू एवढी छान आहे, मग सगळी दिवशी अशी का वागतात? सगळे छान वागतायत माझ्या बरोबर. कोणीच काही वेगळं वागत नाहीये. कळलं का? आजी, उलटं बोलायचं नाही, नाही तर देवी आई रागवते. नाही ग बाळा, तू मला जीवदान दिलंस ग बाळा. आज मला असं वाचवलंस, पण कधीपर्यंत वाचवशील? जेव्हा शतग्रीव जागा होईल ना, तेव्हा त्याचं पहिलं लक्ष मी किंवा नेत्रा नसू. त्याचं पहिलं लक्ष तुझी 8वी कन्या ईशा असणार आहे. जेव्हा शतग्रीव जागा होईल ना, तेव्हा त्याचं पहिलं जेव्हा शतग्रीव जागा होईल ना, तेव्हा त्याचं पहिलं लक्ष ईशा. शतग्रीव जागा होईल ना, तेव्हा त्याचं पहिलं लक्ष ईशा असणार आहे. कामात आहे मी. लवकर बोल. नेत्रा प्लीज लवकर बोल. तुम्ही कधी येणार आहात परत? माहित नाही. मला गरज आहे तुमची. तुम्ही लवकर घरी या. नेत्रा, मला खरंच नाही माहिती मी कधी येऊ शकेन. मला खरंच खूप काम आहे तिथे. माझ्यासाठी तरी. नेत्रा, आत्तापर्यंत मी कायम कामानं सेकंड प्रायोरिटी दिली आहे. माझी फर्स्ट प्रायोरिटी तूच होतीस, पण आतापासून माझी फर्स्ट प्रायोरिटी माझं काम आहे. मला खरंच गरज आहे हो तुमची. मी इथे एकटी पडले.
रीवा, तू काय करतेस ग? अगं हाऊस ड्रॉ करते मी. वाव, खूप सुंदर काढलायस तू. थँक्यू. ईशा, उद्या दसरा आहे ना? हो. म्हणजे उद्या पण आपल्याला लवकर उठावं लागेल. अगं तुला तर उद्याचं टेन्शन आहे, पण मला तर आज रात्री जागरण करायचं टेन्शन आहे. जागरण? जागरण कशाला? आज काय? आई आणि बाबांचे भांडणं आहेत ना. भांडणं? मग आपण काय करायचं? आपण त्यांची भांडणं सॉल्व्ह करायची. पण असं काहीतरी करूया जेणे बाबा लवकर घरी येईल. पण बाबा घरी येण्यासाठी आपण काय करायचं? तो तर कामात बिझी आहे ना. अगं बाबा तर ऑफिसला आहे ना. बाबा कोणाच्या बाजूला झोपतो? आईच्या ना. तर आपण एक मस्त बोल नेत्रा. आला. पण बाबा नेत्रा नाही हो, ही ईशा आणि माझ्यासोबत रेमा पण आहे. बापरे, तुम्ही दोघी जाग्या आहात अजून? हो, पण तू तर काय आमची आठवण काढत नाही, पण आम्ही तर तुझी आठवण काढतो. असं नाहीये बाळा. मग एवढा दिवस आम्हाला भेटायला का नाही आला? बाबा, तू विसरलायस ना आम्हाला? असं नाहीये बाळांनो. बाबा इथे कामात खूप बिझी आहे ना, म्हणून त्याला वेळ नाही मिळत फोन करायला. बाबा, तू ये ना घरी लवकर प्लीज. येईन लवकरच घरी. बाबा, पहिला बरं नाहीये. काय? ईशा, ईशा, रीमा, काय चाललंय? काय झालंय आईला? बाबा, आईची तब्येत पण ठीक नाहीये. तिचं अंग गरम लागतंय आणि तुमचं ते काहीतरी असतं ना, हा विकनेस, तिला विकनेस पण आलाय बाबा. तू ये ना लवकर घरी. हा, आणि खोकला पण आलाय. तू ये ना बाबा लवकर घरी प्लीज. अरे पण मग हे सगळं मला सांगितलं का नाही कोणी? अरे, आईने सांगितलं कोणाला सांगू नका. आम्ही तिच्या जवळ होतो ना, म्हणून मला कळलंय. बरं ईशा, रीमा, ऐका, तुम्ही दोघीही काळजी घ्या आईची. मी लवकरच येतोय घरी. आणि दोघी आईजवळ झोपा. काही वाटलं तर मला फोन करा लगेच. बाबा, तू लवकर ये प्लीज. गुड नाईट बाबा. बाय. गुड नाईट बाबा. गुड नाईट. देवी आईच्या नावाने गोंधळ. हो, दसरा आहे ना, म्हणून देवी आईच्या नावाने गोंधळ घालावा असं वाटलं. या घराच्या भल्यासाठी, सुख समृद्धीसाठी, घरात शांतता नांदावी म्हणून गोंधळ घालायला हवा. मला सुद्धा कालच सुचलं की असं काहीतरी केलं पाहिजे आपण.
इंद्राणीताई, एवढी सगळी तयारी कशी होईल? देवी आईचं कार्य आहे. आपण सगळ्यांनी मिळून तयारी केली तर सगळं होईल. थँक्यू आत्या, तुम्ही समजून घेतला म्हणून. गोंधळ येतीलच थोड्या वेळात. देवी आईचं कार्य आहे म्हणून मी समजून घेतलं. आता घरात काय चालू आहे, कोणाला बाहेर काढायला हवंय, हे तूही समजून घे. झाली झोप? हो झाली. माझी नाही झाली झोप. हिला दिवसभर झोपायला दिलं ना तरी पण झोप होत नाही. होय. आधी नेत्रा, एवढे फोन केलेस तू मला सांगितलं का नाहीस तुला बरं वाटत नाहीये? मला मला बरं नाहीये. मला फोन आला होता ईशा आणि रीमाचा, तुला बरं वाटत नाहीये म्हणून. काय ग, काय सांगितलं बाबांना? ईशा, रीमा, का खोटं बोललात पण? सॉरी बाबा, आम्ही तुझ्याशी खोटं बोललो. कारण बाबा तू इथे यायला हवं होतास ना, म्हणून आम्ही असं केलं. ही काय पद्धत आहे का मस्करी करायची? अहो, राहू द्या ना, ओरडू नका. सॉरी बाबा, ओरडू नको ना. बाबा ओरडतो का कधी? मला सांगा, सगळ्यात जास्त ओरडतो कोण? आई. आणि सगळ्यात जास्त लाड कोण करतं? हे चला, दसरा आहे ना आज, हो खूप मजा करायची आपल्याला. हो. खूप मजा पेंडिंग आहे ना? अहो, कॉफी. तुम्ही अजूनही रागवलात का माझ्यावर? मित्र, मी रागावलो नाहीये. मला वाईट वाटतंय. कसलं? आपल्या 7 वर्षांच्या मुली खोटं बोलायला लागलेत मित्र. मी चिडलो नाही त्यांच्यावर, पण काही असलं तरी त्यांनी खोटं बोलून मला इथे बोलावून घेतलंय. आणि हे सगळं का होतंय माहितीये मित्र? खरं तर हे सगळं ना कधीतरी होणारच होतं मित्र. काय, आपण त्यांच्यासमोर भांडत नसलो तरी त्यांना हे व्यवस्थित कळतं मित्र की आपली आई चांगलं करायच्या नावाखाली सतत काही ना काहीतरी खोटं बोलत असते. आणि मुली जास्तीत जास्त वेळ तुझ्यासोबत असतात मित्र. तुझ्याकडून हे सगळं त्यांनी शिकणं खूप ऑब्वियस आहे. इट्स माइट साऊंड व्हेरी हार्श, पण मुलींवर खूप चुकीचे संस्कार होत आहेत. खरं तर मी इथे तुझ्या काळजीपोटी आलो होतो मित्र. पण मित्र, माझा ना तुझ्यावर विश्वासच राहिला नाही आता. काळ होता जेव्हा मी सगळ्यांना सांगायचो की माझा स्वतःपेक्षा जास्त माझ्या नेत्रावर विश्वास आहे. नेत्रा, फॅक्ट ही आहे की आपल्यामध्ये अंतर पडलंय.
माझं फक्त एवढंच म्हणणं आहे नेत्रा, ॲटलिस्ट आपल्या मुलींसाठी तरी आपलं हे कमकुवत झालेलं नातं टिकवून ठेवूयात.